Hello student, today's topic is Visual Basic. Visual Basic is a one type of a language. For example, uh, Java, Oracles, these are the language, C++, these are the languages um, in that we are writing a coding. So Visual Basic is also one type of a language of such languages. Visual Basic काय ते बघूया आपण फर्स्ट. Visual Basic window is called as integrated development environment window. यालाच काय म्हटलं Visual Basic विंडोला इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट विंडो म्हटलं आहे. मीन्स इन दॅट वी आर इंटिग्रेट a coding and develop a coding in a Visual Basic language. This window open when we click on a standard exe icon from a new project dialog box. When we click on the exe file, then this window means Visual Basic window has been opened. Okay. त्या मध्ये एक नवीन प्रोजेक्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. EXE आयकॉनवर क्लिक केल्यावर त्याला डायलॉग बॉक्स असे म्हटले जाते. इन व्हिज्युअल बेसिक अ प्रोग्राम इज रेफर्ड टू ॲज अ प्रोजेक्ट. For a writing a project and developing a project, we use the Visual Basic language. Every Visual Basic project consists of at least two separate files called a project file and form file. Visual Basic project लिहिण्यासाठी दोन फाइल्स असतात. वन आहे प्रोजेक्ट फाईल आणि सेकंड आहे फॉर्म फाईल. प्रोजेक्ट फाईलमध्ये काय करतो आपण प्रोजेक्ट्स लिहितो इन कोडिंग आणि फॉर्म फाईलमध्ये काय करतो आपण त्याचे फॉर्म्स देतो की कुठली कोडिंग कुठल्या फॉर्ममध्ये आपण सेव्ह करून ठेवलेली आहे. This is the diagram of Visual Basic window. Such type of window in a Visual Basic, in that we are see the standard exe activate, exe activate, xdll, active x control, vb application wizard. Such type of applications are available in the Visual Basic languages. When we write a program or a coding of any type of project, then we click on the standard exe file. Okay, first we see the components of the Visual Basic language. Okay, in that there are the menu bar, toolbar, project explorer, properties window, form, layout window, toolbox, code editor. These are the components of a Visual Basic language. यालाच काय म्हटलं आहे अजून इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. फर्स्ट मेनू बार काय आहे ते बघणार आहे. मेनू बार डिस्प्ले द कमांड्स दॅट आर रिक्वायर्ड टू बुल्ड अन ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन लिहिण्यासाठी मेनू बारचा यूज केला जातो. मेनू बार काय आहे जे आपल्याला डिस्प्ले होते स्क्रीनवर. मेनू बार स्क्रीनवर डिस्प्ले होणार. आपल्याला जर एखादी ॲप्लिकेशन तयार करायची असेल तर त्या मेनू बारवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. क्लिक केलं मीन्स काय दिली आपण कमांड दिली मेनू बारला कशासाठी ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी. द मेन मेनू आयटम्स हॅव सब मेनू आयटम्स दॅट कॅन बी चूजन व्हेन नीडेड. मेनू बारमध्ये सब मेनू आयटम्स आहे म्हणजे आपल्याला एकापेक्षा जास्त कोडिंग लँग्वेजेस एका मेन प्रोजेक्टमध्ये लिहायच्या असेल म्हणजे छोटे छोटे फॉर्म्स तयार करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सब मेनू आयटम्सचा यूज करावा लागेल. ओके, सब मेनू आयटम्स काय करते की त्याच्या मेन प्रोजेक्टमधले जे सब आयटम्स आहे ओके ते सब आयटम्स काय करून ठेवते सेव्ह करून ठेवते. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप काय एक मोठी ॲप्लिकेशन आहे.
ओके, त्यामध्ये आपण काय काय करतो, चॅटिंग करू शकतो, कॅमेरा यूज करू शकतो, देन त्यानंतर स्टेटस बघू शकतो, कॉल्स लावू शकतो, कॉन्टॅक्ट बघू शकतो. हे काय झालं, त्याचे सब आयटम्स झाले. कशाचे? व्हॉट्सअपचे. व्हॉट्सअप इज अ मेन मेनू बार अँड chat, camera, status, these are the sub menu items of the WhatsApp. Okay, then त्यानंतर आहे toolbar. The toolbar is the menu bar, provide quick access to the commonly used commands and a button in the toolbar. The toolbars in the menu bar provide quick access to the commonly used commands, and a button in the toolbar is clicked once to carry out the action represented by it. टूलबारचा यूज का बरं करतो आपण, की आपल्याला त्याच्यातले जे मेन मेनू बारमधले जे आयटम्स आहेत ते जर यूज करायचे असेल तर त्यासाठी टूलबारचा यूज केला जातो. ओके, त्यासाठी आपल्याला टूलबारवर क्लिक करावं लागेल. टूलबारमध्ये काय काय राहू शकते, एडिटिंग, सेविंग, सच टाईप ऑफ कमांड्स आर प्रेझेंट इन द टूलबार. ओके, त्यानंतर आहे प्रोजेक्ट एक्सप्लोरर. डॉक on the right side of the screen, just under the toolbar, is the Project Explorer window. The various elements of a project, namely form, classes and modules. आपल्याला फॉर्म्स, क्लास अँड मॉड्यूल्स जर आपल्याला डेव्हलप करायचे असेल प्रोजेक्टमध्ये तर आपल्याला प्रोजेक्ट एक्सप्लोररचा यूज करावा लागेल. मॉड्यूल्स, क्लासेस, फॉर्म मीन्स ज्यामध्ये आपण प्रोजेक्ट सेव्ह करून ठेवू शकतो, म्हणजे ज्यामध्ये आपण छोटे छोटे प्रोग्राम्स लिहू शकतो, एक मेन प्रोग्राम लिहू शकतो. मॉड्यूल्स, सब मॉड्यूल्स तयार करू शकतो. त्याचे कुठल्या क्लासमध्ये लिहायचं आहे, छोटा आहे, मोठा आहे, प्रोग्राम कशा प्रकारे आहे, हे सगळं कशात राहील, तुमच्या फॉर्म, क्लासेस अँड मॉड्यूल्समध्ये. All of the objects that make up the application are picked in a project. सगळे जे ऑब्जेक्ट्स आहे ॲप्लिकेशनमधले जे आपल्याला प्रोजेक्टमध्ये यूज करायचे आहे त्यासाठी प्रोजेक्ट एक्सप्लोरर यूज केले जाते. A simple project will typically contain one form, which is a window that is designed as a part of a program's interface. सिंपल प्रोजेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला एक विंडो डिझाईन करावं लागते. ते विंडो डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोजेक्ट इंटरफरन्सचा यूज करायचा आहे. इट इज पॉसिबल टू डेव्हलप एनी नंबर ऑफ फॉर्म्स फॉर अ यूज ऑफ अ प्रोग्राम, ऑल्दो अ प्रोग्राम मे कन्सिस्ट ऑफ अ सिंगल फॉर्म. सिंगल फॉर्मसाठी आपल्याला एक सिंगल मॉड्यूलचा यूज करावा लागेल. ओके, प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी जर मोर दॅन वन फॉर्म्स जर यूज करायचे असेल तर आपल्याला नंबर ऑफ फॉर्म्स यूज करावं लागेल प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी. ओके, मीन्स नंबर ऑफ प्रोग्राम लिहायचे असेल तर नंबर ऑफ फॉर्म्स, आणि वन प्रोग्राम लिहायचा असेल तर वन फॉर्म यूज करावं लागेल. त्याचप्रमाणे जर नंबर ऑफ क्लासेस आपल्याला डेव्हलप करायचे असेल प्रोग्राममध्ये तर नंबर ऑफ क्लासेस यूज करावं लागेल. ओके, आणि मॉड्यूल्सचं पण त्याच प्रकारे आहे. द ॲडिशन ऑफ अ फॉर्म, द प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो ऑल्सो लिस्ट कोड, मॉड्यूल अँड क्लासेस. जर आपल्याला ॲडिशनल फॉर्म्स जर यूज करायचे असेल तर प्रोजेक्ट एक्सप्लोररमध्ये आपल्याला एक लिस्ट तयार करावं लागेल मॉड्यूल्सची आणि क्लासेसची, की आपल्याला त्या फॉर्ममध्ये कोणकोणते मॉड्यूल्स यूज करायचे आहे, कोणते क्लासेस यूज करायचे, कोणते सब यूज करायचे आहे, कोणते सब क्लासेस यूज करायचे आहे ते.
दिस इज द डायग्राम ऑफ अ प्रोजेक्ट एक्सप्लोरर. यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रोजेक्ट नेम दिलेला आहे. प्रोजेक्ट नेम मीन्स आपला मेन प्रोजेक्ट कोणता आहे तो. ओके, जर फॉर एक्झाम्पल आपण व्हॉट्सअप घेतलं तर व्हॉट्सअपचं काय ते तिथे मेन प्रोजेक्ट हा झाला आपला व्हॉट्सअप. देन व्हॉट्सअपमध्ये आपण कोणकोणते फॉर्म्स तयार करणार आहे की कॅमेरा, चार्ट, स्टेटस, logs means call logs, then contacts, then settings. Such type of forms are developed in the WhatsApp project. ओके, तर ते जे नावं आहे ते कशातील फॉर्म्समध्ये काय येईल की कॅमेरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॅमेराचा प्रोजेक्ट लिहायचा आहे. बट कॅमेरामध्येही ऑप्शन्स असतात म्हणून काय आहे त्याचे ते सब फॉर्म्स राहील. कॅमेरामध्ये म्हणजे बटन क्लिक कशी करायची आहे आपल्याला, देन आपले फोटोज कुठे सेव्ह होईल, आपल्याला बॅक कॅमेरा पाहिजे, फ्रंट कॅमेरा पाहिजे, हे सगळे काय झाले त्याचे सब फॉर्म्स मीन्स सब मॉड्यूल्स झाले. मेन मॉड्यूल काय झालं कॅमेरा आणि त्याचाही मेन मॉड्यूल काय झाला प्रोजेक्ट व्हॉट्सअप. ओके, याप्रमाणे आपल्याला फॉर्म्स मॉड्यूल तयार करायचे आहे. त्यानंतर आहे प्रॉपर्टीज विंडो. द प्रॉपर्टीज विंडो इज डॉक अंडर द प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडो. प्रोजेक्ट एक्सप्लोरर विंडोच्या अंडरमध्ये काय आहे प्रॉपर्टीज विंडो. द प्रॉपर्टीज विंडो एक्सपोजेस द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ सिलेक्टेड प्रोजेक्ट. सिलेक्टेड प्रोजेक्टचे जे व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कशात येते प्रॉपर्टीज विंडोमध्ये. Each and every form in an application is considered an object. जे कोणते आपण फॉर्म्स तयार करत आहे फॉर्म्स, सब फॉर्म्स, मॉड्यूल्स, सब मॉड्यूल्स, ते सगळे कशाच्या अंडरमध्ये येते ऑब्जेक्ट्सच्या मीन्स ॲप्लिकेशनच्या. ते सगळे ऑब्जेक्ट कशाच्या अंडरमध्ये येते ॲप्लिकेशनच्या अंडरमध्ये येते. नाव each object in a Visual Basic has a characteristic such as a color and size. Color and size नुसार आपण त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण तयार करू शकतो व्हिज्युअल बेसिकचे. अदर कॅरेक्टरिस्टिक्स अफेक्ट नॉट जस्ट द अपीरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट बट द वे इट बिहेव्स टू. All these characteristics of an object are called its properties. यालाच काय म्हटलं आहे त्याची प्रॉपर्टीज म्हटलं आहे. जे आपण सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपण अप्लाय करणार आहे, जे ऑब्जेक्ट्स आपण तयार करणार आहे, फॉर्म्स तयार करणार आहे, याला काय म्हटलं आहे त्याने प्रॉपर्टीज म्हटलं आहे. Thus a form has a properties and any control placed on it will have properties too. All of these properties as display in the properties window. सगळ्या प्रॉपर्टीज सगळे मॉड्यूल्स आपल्याला काय होईल विंडोमध्ये डिस्प्ले होईल. जे जे आपण फॉर्म्स मॉड्यूल्स यूज करणार आहे ते सर्व मॉड्यूल्स. ओके, फॉर्म लेआउट विंडो. नेक्स्ट कंपोनेंट आहे फॉर्म लेआउट विंडो. फॉर्म लेआउट विंडो इज अ सिंपल व्हिज्युअल बेसिक डिझाइन टूल whose purpose is to give the user to a thumbnail view of the current form. थंबनेल व्ह्यू आपल्याला तयार करण्यासाठी फॉर्म लेआउट विंडोचा यूज केला जातो. इट हेल्प्स द कंट्रोलिंग अ फॉर्म पोझिशन इन द विंडो इन्व्हायरमेंट. फॉर्म पोझिशन आपल्याला कंट्रोल ठेवण्यासाठी की हा कुठल्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे मेन फॉर्म आहे की सब फॉर्म आहे. ओके, याचं कंट्रोलिंग ठेवण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करावा लागते फॉर्म लेआउट विंडोचा. व्हेन मोर नंबर ऑफ फॉर्म्स वेअर इन पर्टिक्युलर प्रोग्राम दिस फॉर्म लेआउट विंडो इज हेल्पफुल टू अरेंज ऑल द फॉर्म ऑफ स्क्रीन. ओके, देन त्यानंतर आहे टूलबॉक्स. टूलबॉक्स काय आहे ते बघू. द टूलबॉक्स कंटेन्स अ सेट ऑफ कंट्रोल्स दॅट आर यूज्ड टू प्लेस ऑन अ फॉर्म ॲट डिझाईन टाईम
thereby creating the user interface area. Additional control can be included in the toolbox by using the components menu item on the project menu. प्रोजेक्ट मेनूमध्ये मेन प्रोजेक्ट मेनूमध्ये जे जे आपण टूलबार्स, मेन टूल्स किंवा मग वेगवेगळे जे फॉर्म्स आहे, मॉड्यूल्स आहेत, ते जे यूज करतो त्याला कशा प्रकारे आपल्याला डिझाईन करायचं आहे, काय काय यूज करायचं आहे डिझाईन करण्यासाठी, त्यासाठी आपल्याला कशाचा कोणत्या कंपोनंटचा यूज करायचा आहे, टूलबॉक्सचा. ओके, त्याची आपण डायग्राम बघू. दिस इज द डायग्राम ऑफ टूलबॉक्स. यामध्ये तुम्हाला दिसत आहे पॉइंटर, लेबल, म्हणजे टूलबॉक्समध्ये कुठकुठले आयटम्स येते ते पाहू शकता तुम्ही. आणि जर आपल्याला एखादी डिझाईन करायचे असेल प्रोजेक्टचा तर ते आपल्याला इथून या टूलबॉक्सचा यूज करून आपल्याला डिझाईन करायचं आहे प्रोजेक्ट. पॉइंटर, लेबल, फ्रेम, चेकबॉक्स, कॉम्बो बॉक्स, देन स्कॉलर बार, टाइमर, डायरेक्शन लिस्ट बॉक्स, शेप, इमेज, OLE, पिक्चर बॉक्स, टेक्स्ट बॉक्स, कमांड बटन, ऑप्शन बटन, लिस्ट बॉक्स, स्क्रोलर बार, ड्राइव, लिस्ट बॉक्स, फाइल लिस्ट बॉक्स, लाइन, डेटा. Such type of are the toolbox. ओके. त्यानंतर आहे कोड एडिटर. कोड एडिटर इज अ टेक्स्ट एडिटर प्रोग्राम. कोड एडिटर काय आहे, जर आपल्या कोडिंगमध्ये जर कुठले एरर्स आले असेल तर ते आपल्याला, आता खूप मोठा प्रोग्राम असतो कोणकोणता, खूप मोठ्या ॲप्लिकेशन्स तयार करावं लागतात, तेव्हा त्या ॲप्लिकेशन्सची कोडिंगसुद्धा खूप मोठी असते, तर ते आपल्याला सहजासहजी दिसत नाही. तर मग ते काय होते, आपल्याला इन द फॉर्म ऑफ एरर, मीन्स एररमध्ये दाखवते. एररमध्ये काय दाखवते की कुठल्या प्रोग्राममध्ये कुठल्या लाईनला आपल्याला एरर दाखवायचा दिसत आहे आणि तो एरर आपल्याला त्या लाईनमध्ये जाऊन सॉल्व करायचा आहे. मीन्स काय झालं, ते कोड एडिटरचा यूज झाला तो. ओके, जिथे आपल्याला एरर दाखवेल कोडिंगमध्ये आणि तो एरर आपण सॉल्व करू, त्याला काय म्हटलं जाते, कोड एडिटर. It is a design specifically editing a source code of a computer program. It may be standalone application or it may be built into an IDE or web browser. हे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट अँड वेब ब्राउझरसाठी ॲप्लिकेशन यूज केली जाते. It is a fundamental programming tool. As a fundamental job of a programmer is a write and edit a source code. आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये सोर्स कोड राईट करायचा आहे. एरर आला असेल तर सॉल्व करायचा आहे तो एरर, आणि तो एरर सॉल्व करून करेक्ट फॉर्ममध्ये आपल्याला रायटिंग करायची आहे कोडिंग. आणि अजून आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे तो प्रोग्राम करेक्ट आहे की रॉंग आहे ते. ओके, हे झालं कोड एडिटर. थँक्यू स्टुडंट.